सर आत येऊ का? ये ना मध्ये बस इथे समोर. काय म्हणतो बाळा फोन? सर मला MSIT चे क्लास लावायचे होते. अरे वा, छान निर्णय घेतलास तू MSCIT करण्याचा. पण अगोदर आपण कम्प्युटर लॅब बघू, आपल्याकडे कशी लॅब आहे. चल मग लॅब बघू आपण. इकडे या साईडला आपल्याकडे पण लॅब आहे. हा परीक्षेच्या दृष्टीने आपण साईडला बनवलेली. इथे 15 कम्प्युटर आहेत आपले, आहे ना. त्याच्यानंतर तू ज्यावेळेस ऍडमिशनला येईल सर्वात पहिल्यांदा तुझी आपल्याकडे प्रेझेंटी घेतली जाईल. इथे काय घेतली जाईल? प्रेझेंटी. हे बघ, जो विद्यार्थी प्रेझेंटी देतो त्याचे अशा प्रकारे डिटेल्स येतात. याच्यामध्ये ऍड नाही झाली तर आपल्याकडे हे पण डेस आहे प्रेझेंटीसाठी. इथे पण प्रेझेंटी घेतो. त्यानंतर पुढे आपण इथे प्रेझेंटी झाल्याच्या नंतर आपल्याला इथे लेक्चर दिलं जातं, शिकवलं जातं. MSCIT मधले म्हणजे तुला इथे शिकवलं की तू प्रॅक्टिस रोज 2 तास भेटणार तुला. त्याच्यातला पहिला 1 तास कुठे असणार? लेक्चर. आणि दुसरा तास तुझा कुठे असणार? कॉम्प्युटर लॅब. आपण इकडे पण कॉम्प्युटर लॅब लावलेली आहे. रोज 1 तास इथे तुला कॉम्प्युटरवरती प्रॅक्टिस भेटेल. तुला पहिल्या दिवशी जो कॉम्प्युटर दिला जाईल शेवटच्या दिवसापर्यंत तोच कॉम्प्युटर तुझ्या ताब्यात असणार. तुझ्या वेळेनुसार तुला बॅच पण भेटेल. तू कशा प्रकारे क्लासला येईल, किती वाजेला येणार, त्यानुसार तुझ्या बसच्या सोयीनुसार तुला बॅचेस भेटेल. आलं लक्षात? अजून काही माहिती? सर कम्प्युटर लॅब खूप छान आहे, पण सर मला अजून काही माहिती द्याल का MSIT बद्दल? MSCIT बद्दल तुला अजून माहिती हवी आहे? हो सर. मॅडम, आपलं ते AI क्रांतीचं फ्लायर सांगा. हे काय आहे सर? हे आहे AI क्रांती, है ना. MSCIT मध्ये आपल्याला आता AI पण शिकवलं जातं. मोबाईल वरती गुगल लेन्सच्या मदतीने हा QR कोड स्कॅन करायचा. आपल्याला AI MSCIT संदर्भात संपूर्ण माहिती या QR कोड मध्ये दिलेली. तुझे जे काही प्रश्न असतील तू AI क्रांतीला विचार, तुला सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे भेटेल. नाही सर, मग उद्यापासून जॉईन करू का? शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच आमच्या अधिकृत MSCIT केंद्रात प्रवेश घ्या.